आज आपण एक हॉरर स्टोरी बघणार आहोत, जी रिअल लाईफवर आधारित आहे. इथून मागच्या स्टोऱ्या तुम्ही बघितल्या होत्या, तुम्हाला खूप आवडल्या होत्या, त्याच्याबद्दल धन्यवाद. चला तर मग टाईम वेस्ट न करता आपण स्टोरीला स्टार्ट करूया. तुम्हाला माहितीच आहे, मी गावच्या स्टोऱ्या तुम्हाला खूप सांगते, कारण गावच्या साईडला असं वातावरणच असतं, की त्याच्यामुळे हॉरर किस्से ऐकायला वगैरे खूप भारी वाटतं. तर त्यातलाच एक असा माझ्या आजोबांचा एक हॉरर किस्सा आहे, जो त्यांनी मला माझ्या लहानपणी सांगितला होता. तर तो किस्सा ऐकल्यानंतर मला तेव्हा लहानपणी खूप भीती वाटलेली. तर मला असं वाटतंय तो स्टोरी तुमच्यापर्यंत शेअर करायला पाहिजे. तर माझे जे आजोबा होते ते दिवाणजी होते. म्हणजे पहिल्या काळामध्ये म्हणतात अकाउंटंट असे काम करत होते. तर त्यांना अकाउंटचं काम करण्यासाठी खूप असं लांब जावं लागत होतं. आणि लांब म्हणजे पहिल्या काळात तुम्हाला माहितीच आहे बैलगाडी किंवा छोटी मोटरसायकल वगैरे एखाद दुसऱ्याकडेच असायची. कारण खूप जुनी गोष्ट आहे. तेव्हा तर व्हेइकलचं गावच्या ठिकाणी एखादं असं साधन असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. तर तसं त्यांच्याकडे काही नसल्यामुळे ते खूप लांब पायी प्रवास करत होते. एका डोंगराने जाऊन ते स्वतः आपल्या कामावरती पोहोचत होते. तर एक दिवस असं होतं, की ते सकाळी उठतात लवकर आणि कामाला जातात. जातात आणि जायला त्यांना फार उशीर होतो. त्याच्यामुळे संध्याकाळी येण्यासाठी पण त्यांना फार वेळ होतो. आणि संध्याकाळी त्यांचं यायचं टायमिंग जे होतं, त्याला टायमिंग सोडून त्यांना थोडासा वेळ जास्त झालेला होता. आणि वेळ जास्त झाल्यामुळे त्यांना अंधार रात्र होते. पण ते आजोबा कसे असतात ना, लीडर असतात. अजिबात कोणालाच घाबरत नसतात. त्याच्यामुळे त्यांना अंधाराची किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आपल्या आयुष्यात होतात किंवा भीती वाटते, तशा गोष्टी होत नव्हत्या. त्यांना असं आवडायचंच नाही, की कोण घाबरलंय असं बोलतंय वगैरे. तर ते लीडर असल्यामुळे त्यांना असं वाटलं, की आपण आता संध्याकाळ झाली काही हरकत नाहीये, पण आपल्याला घरी पोहोचायचं आहे. तर घरी पोहोचायच्या ह्याच्यामध्ये ते निघतात कामावरून आणि प्रवास जो त्यांचा होता घरी येण्याचा, तो सुरुवात करतात. आणि सुरुवात केल्यानंतर थोडा वेळ चालतात. मस्त थंड हवा सुटलेली असते, गारगार पण अंधार असतो. अंधार असल्या कारणाने त्यांना थोडं असं म्हणजे वेगळं फील होत असतं. कारण ते घरी यायचा जो वेळ असतो त्यांचा, तो लवकरचा असतो. आज त्यांना काही कारणानिमित्त वेळ झालेला होता. तर त्याच्यामुळे ते आपले चालत येत होते आणि मध्ये त्यांना कसं आहे ना, एक डोंगर होता. त्या डोंगराच्या पार त्यांना यायचं होतं घरी येण्यासाठी. तर घरी येण्यासाठी त्यांनी तो डोंगर चढायला सुरुवात केली आणि अंधार असल्यामुळे छोटासा एक टॉर्च फक्त त्यांच्या हातामध्ये होता. त्या टॉर्च घेऊन ते त्या टॉर्चच्या उजेड जेवढा पडेल तेवढंच आपले ते पाऊल टाकत होते. तर तसं करता थोडं वेगवेगळे असे विचित्र आवाज त्यांना ऐकू यायला लागले. म्हणजे रात्री तुम्हाला माहिती आहे रातकिड्यांचे आवाज असतात, बरेचसेच प्राण्यांचे पण कुठले-कुठले आवाज असतात. कारण डोंगर हा भाग असल्यामुळे त्यांना ते आवाज येत होते. पण आणि जसं त्यांनी सुरुवात केली होती त्या टॉर्चच्या उजेडामध्ये चालण्याचा, तसं थोडा वेळ गेला. थोडा वेळ गेल्यानंतर अजून पुढे गेल्यावरती त्यांना ना एक व्यक्ती भेटला. तर बाबा खुश झाले. तर त्यांना असं वाटलं की कोणीतरी माझ्यासोबत आलं. कारण एकटा प्रवास करणं हे कोणालाच आवडत नाही. असं मज्जा-मस्ती, गप्पा करत कुठलाही रस्ता असला ना, तो लवकर पार होतो, असं त्यांच्या मनात आलं. तर तो व्यक्ती त्यांना भेटला आणि त्यानंतर तो हसत, खेळत, बोलत ते पुढे-पुढे जायला लागले. त्यांनी त्याला विचारलं, "तू कुठल्या गावचा आहेस? काय आहे? म्हणजे कुठे कामाला वगैरे जातोस?" सगळी त्यांना विचारायला म्हणजे आपण जेन्युइनली जेव्हा भेटतो, तेव्हा आपण एकमेकांना असं विचारतोच. आणि हे तर अननोन पर्सन होते. तेव्हा त्यांनी त्यांना विचारलं, की "तुम्ही कुठून वगैरे आहात?" तर त्यांनी पण सांगितलं, की "मी बाजूच्याच तुमच्या गावातला व्यक्ती आहे आणि कामानिमित्त मी पण बाहेर आलो होतो आणि मला पण जरा वेळ झालाय म्हणून मी पण असं तुमच्यासारखंच एकटा जायचा विचार केला. तर नशिबाने तुम्ही मला भेटलात." असा बोलत-बोलत दोघांचा रस्ता चांगला चालू होता आणि अंधार असल्या कारणाने ते बाबांकडे एकट्यांकडे टॉर्च होती. तर त्या टॉर्चच्या प्रकाशात ना ते असे खाली मारत होते, कारण चालायचं खाली होतं. मग चालता ना असं अर्ध्या अंतरावरती गेल्यानंतर ना, बाबांना ना त्या व्यक्तीमध्ये थोडासा वेगळा प्रकार जाणवायला लागला. हां, म्हणजे बाबांना असं जाणवलं, की त्या माणसाचे पाय हे वेगळेच दिसत होते. हो.
म्हणजे त्यांच्या पायाची नखं अशी थोडी थोडीशी मोठी दिसत होती. पाय असे असे वेगळे वाटत होते आणि त्या माणसाचा बोलण्याचा जो आवाज जसा पहिला होता तसा नव्हता. तर त्याच्यामुळे ते काही घाबरले नाहीत. मनात थोडंसं त्यांना वाटलं, पण त्यानंतर ती व्यक्ती बाबांसोबत चालत होती. पण त्यांना म्हणजे काही केलं नाही त्यांनी, पण चालत होती. तेव्हा बाबांना जेव्हा समजलं, की आपल्यासोबत जी चालत बऱ्याच उशिरापासून जी व्यक्ती आलेली आहे, ती व्यक्ती नसून कोणीतरी वेगळा प्रकार आहे. पण ते म्हणजे माझे जे आजोबा होते, त्यांनी अजिबात घाबरले नाहीत. कारण त्यांना माहिती आहे, जेव्हा आपण अशा गोष्टीबद्दल घाबरतो ना, तेव्हा घाबरल्यानंतर त्या व्यक्तीला जसं समजतं, की ही व्यक्ती आता घाबरलेली आहे, तर तो आपल्यावर लगेच अटॅक करतो. तसं त्यांनी जाणवूनच दिलं नाही त्या व्यक्तीला. व्यक्ती म्हणजे जो कोणी पर्सन होता त्याला. तर त्याच्यासोबत जे जसे नॉर्मल बोलत होते, तसेच ते बोलत हळू-हळू, हळू-हळू आपले घराच्या दिशेने निघाले होते. थोड्या वेळानंतर तर ते बाबाच एकटे बोलत होते. तो व्यक्ती काही बोलेनासाच. शेवटी बाबांनी त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. कारण संभाषण चालू असलं पाहिजे. जर का संभाषण संपलं तर काही होऊ शकतं. म्हणून बाबांच्या मनात हा विचार होताच, की मी जर बोलायचं थांबवलं तर हा व्यक्ती मला काहीही करू शकतो. म्हणून शेवटी ते त्याला तू कुठून आहे? काय हे जे क्वेशन्स होते त्यांचे ते कंटिन्यू चालूच होते त्यांचे. आणि जसं-जसं बाबांचं घर जवळ यायला लागलं, तशी-तशी व्यक्ती ती अशी विचित्र आणि विद्रूप दिसायला लागली. आणि ते म्हणजे फक्त त्या टॉर्चमध्ये बाबांना दिसत होतं. पण त्यांचा जो म्हणतात ना, धाडसी वृत्ती जी त्यांची होती, त्यांनी अजिबात जाणवूनच दिलं नाही त्या व्यक्तीला, की मी घाबरलोय वगैरे. शेवटी थोड्या वेळानंतर बाबांनी त्याला म्हणजे त्यांचं घर जवळ आलं, तर ते बोलले, की आता इथून तिथे गेल्यानंतर ना, घरापासून थोड्याशा अंतरावरती असे 3 फाटे फुटलेले होते आणि एक फाटा ज्या व्यक्तीने सांगितलं होतं, की "बाबा मी ह्या गावचा आहे." मी तिकडे जाण्याचा होता आणि एक बाबांच्या घरी जाण्याचा होता. तर तिथे गेल्यानंतर बाबांनी त्याला बघितलंच नाही. फक्त असं अंधार होता त्याच्यामुळे फक्त नॉर्मल असे बोलले, की "तुझा घराचा जायचा रस्ता हा आहे आणि मी इकडे जाणार आहे." त्याच्यामुळे बाय वगैरे असं त्यांनी केलं त्याला आणि तो व्यक्ती त्यांना फक्त बघत होता. नुसता असा म्हणजे असा थोडासा रागाने. पण बाबांनी त्याला असा काही प्रकार होऊन म्हणजे समजलंच नाही त्यांना. आणि जेव्हा त्यांनी त्या माणसाला असा बाय वगैरे केला, की "बाबा आता तुम्ही तुमच्या घरी जा, मी माझ्या घरी जातोय." तसं बोलून बाबा तिथून निघाले. त्यांनी मागे वळून बघितलंच नाही, जोपर्यंत ते घराच्या जवळ जात नाही तोपर्यंत. जेव्हा ते त्यांच्या घराच्या जवळ गेले, तरीही तो व्यक्ती तिथेच उभा होता. म्हणजे बघा ना, तो कुठून त्यांच्या सोबत आला होता, बोलण्याचा प्रयत्न वगैरे. फक्त तो वाट बघत होता, की ती व्यक्ती घाबरते की नाही. जर बाबा घाबरले असते, तर त्यांनी त्याच्यावर अटॅक हा नक्कीच केला असता. पण बाबा पुढे गेले आणि त्यानंतर म्हणतात ना, घराच्या खूप जवळ गेले आणि त्यानंतर तर त्यांनी थोडंसं मागे बघितलं, तर त्यांना जाणवत होतं. आणि जेव्हा बाबा घरामध्ये गेले, तेव्हा त्यांनी थोडंसं मागे बघितलं, ती व्यक्ती तिथे नव्हती. पण जेव्हा ते घरी गेले, तेव्हा घरची लोकं पण खूप म्हणजे आम्ही वगैरे सगळे सगळे असे घाबरलेलो होतो, की किती उशीर झाला, अंधार झाला तरी आले नाहीत. तर बाबांना बघितल्यावर त्यांनी जी त्यांची घडलेली जी रिअल स्टोरी होती ती सांगितली, की असा-असा प्रकार माझ्यासोबत घडला होता. तर घरचे घरचे ती स्टोरी ऐकून शॉक झाले होते. त्यांना प्रश्न म्हणजे आमचा प्रश्न होता त्यांना, की "तुम्ही कशाने घाबरले?" त्यांनी एकच उत्तर दिलं, की "जेव्हा आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात, तेव्हा आपण घाबरलं नाही पाहिजे. जेव्हा आपण घाबरतो आणि हे ज्या घाबरवणाऱ्या व्यक्तीला समजतं, की हा व्यक्ती आता घाबरलेला आहे, तर तो आपल्यावर डेफिनेटली अटॅक करतो. त्याच्यामुळे अशा काही गोष्टी जेव्हा घडतात ना, तेव्हा अजिबात घाबरायचं नाही." त्यानंतर तर मला स्वतःलाच असं वाटायला लागलं, की बाबा माझे आजोबा किती ग्रेट आहेत आणि किती स्ट्रॉंग आहेत. त्याच्यामुळे अशा गोष्टी जेव्हा घडतात, तेव्हा तुम्हीही कधीही घाबरून जाऊ नका.
चला तर मग आपण जसं गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आपण एका माझ्या नवीन सबस्क्रायबरचं प्रमोशन करत असतो, तसंच आपण एका सबस्क्रायबरचं प्रमोशन करणार आहोत आणि त्यांचं नाव आहे गॉड ब्लेसिंग, त्यांचं चॅनल आहे. त्या चॅनलचा फोटो तुम्हाला माझ्या बाजूला दिसत असेल, तिथे जाऊन तुम्ही नक्की फोटो बघा आणि त्यांना सबस्क्राईब करा. एकमेकांना जेव्हा आपण सपोर्ट करणार, जे छोटे यूट्यूबर आहेत, तर एकमेकांना सपोर्ट केल्यामुळे त्यांचं चॅनल ग्रो व्हायला मदत होईल. नक्कीच त्याच्यामुळे तुमच्याकडे पण अशा काही स्टोऱ्या घडल्या असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तुमची फ्रेंड दीपाली, म्हणजेच गप्पा गोष्टीमधली दीपाली, एकदा परत आपण नवीन स्टोरीमधून तुमच्यासोबत येणारच आहोत. तोपर्यंत बाय बाय.